मित्रांनो, तुमचं स्वागत आहे नवीन एका व्लॉगमध्ये। तर आज आम्ही पाहणार आहे टोटल 4 ब्युटिफुल लोकेशन्स। नंबर 1 कुडल संगम, नंबर 2 ऐहोळे, नंबर 3 पट्टदकल, नंबर 4 बदामी। असे 4 लोकेशन्स आज आम्ही पाहणार आहोत। मित्रांनो, आता आम्ही आलो आहे पहिलं ठिकाण कुडल संगम मध्ये। हे ठिकाण बागलकोट जिल्ह्यातील हुनगुंद तालुक्यामध्ये स्थित आहे आणि ह्या ठिकाणी एंट्री फी ही 20 रुपये आहे। मित्रांनो, समोर जे दिसत आहे हे आहे संगमनाथ टेम्पल। असं म्हणतात की ह्या ठिकाणी 12व्या शतकात मुनी सारंगमठ यांनी शिक्षणासाठी आश्रम उभा केला आणि त्या आश्रमामध्ये बसवेश्वर, चन्नबसवण्णा, अक्कन्नगम्मा हे विद्यार्थी शिकत होते आणि हे संगमनाथ टेम्पल चालुक्य शैलीमध्ये बांधलेले आहे। ह्या मंदिरात बसवेश्वर, नीलम्मा, नंदी आणि गणपतीची मूर्ती ठेवण्यात आली आहे। मित्रांनो, ह्या मंदिरात व्हिडिओ काढण्यास परवानगी नाही, त्यामुळे आपण व्हिडिओ बनवू नाही शकत। ह्या कुडल संगम ठिकाणी 2 नद्यांचा संगम होतो, कृष्णा आणि मलप्रभा। इथे ही कृष्णा नदी ही जी येते ना, ही कृष्णा नदी आणि या साईडला ही मलप्रभा नदी। इथून जे येते ना ती मलप्रभा नदी। मित्रांनो, ह्या टॉवर मध्ये उतरत आपल्याला खाली जावे लागेल। तिथेच आपले बसवेश्वराचे ऐक्यलिंग स्थित आहे। ह्या ठिकाणी बसवेश्वराचे ऐक्यलिंग आहे आणि बसवेश्वराचे पूर्ण बालपण या ठिकाणी गेले आहे। मित्रांनो, ऐक्यलिंगाचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही वरती जाण्यास निघालो। हे टावर खूपच मोठे आहे। ह्या टावरच्या वरती देखील एक महादेवाची पिंड स्थित आहे। नंतर आम्ही नदीच्या काठेला गेलो हा सुंदर नजारा पाहण्यासाठी। मित्रांनो, कुडल संगम बघून झाल्यानंतर आम्ही निघालो ऐहोळे हे ठिकाण बघण्यासाठी। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे मंदिरे तिथे पाहायला भेटतील। ऐहोळे हे ठिकाण बादामीपासून 34 किलोमीटर अंतरावर आहे आणि फायनली आम्ही ऐहोळे ह्या ठिकाणी येऊन पोचलो। ह्या ठिकाणी एंट्री फी ही 35 रुपये आणि प्लस 5 रुपये म्युझियम फी आहे। मित्रांनो, समोर जे दिसत आहे हे आहे दुर्गा टेम्पल। इथे आपल्याला बौद्ध, हिंदू आणि जैन ह्या 3 धर्माची मंदिरे पाहायला भेटतील। ही मंदिरे 7व्या ते 12व्या शतकातील आहेत। विहीर आहे बे बोला। इथले हिंदू मंदिरे शिव, विष्णू, दुर्गा, सूर्य ह्या देवतांना समर्पित आहेत आणि जैन मंदिरे ही महावीर, पार्श्वनाथ, नेमिनाथ यांना समर्पित आहेत। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हे दगडावरती केलेले कोरीव काम किती सुंदर आहे। येथील मंदिरापैकी दुर्गा मंदिर हे सर्वात महत्त्वाचे आहे। हे मुळात सूर्य मंदिर आहे।
450 मध्ये बांधलेले लाडखान डे हे येथील सर्वात जुने मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता हे मंदिरे आतमधून असे दिसतात. मित्रांनो, समोर जे मंदिर दिसत आहे हे भगवान शंकराला समर्पित आहे. तुम्ही आतमध्ये पाहू शकता महादेवाची पिंड. आतमध्ये चल बघूया. आतमध्ये अंधार आहे. फ्लॅश लाव रे बघू. फ्लॅश चालू कर. मित्रांनो, हे मंदिर देखील भगवान शंकराला समर्पित आहे. मित्रांनो, ह्या मंदिरात महादेवाच्या पिंडीच्या समोर नंदीची मूर्ती देखील आहे. मित्रांनो, समोर जे दिसत आहे हे मंदिर आहे गवदरगुडी. पडलेलं आहे आणि बांधलेलं आहे. चक्र मंदिर. मित्रांनो, हे मंदिर आहे चक्र मंदिर. बडीगेर मंदिर. बडीगेर मंदिर आहे.
मित्रांनो, सर्व मंदिर फिरून झाल्यानंतर आम्ही म्युझियम बघायला आलो. मित्रांनो, म्युझियमच्या आतमध्ये व्हिडिओ करण्यास परवानगी नाही, त्यामुळे आपण व्हिडिओ बनवू नाही शकत. मित्रांनो, ऐहोळेनंतर आम्ही येऊन पोचलो पट्टदकल ह्या ठिकाणी. हे ठिकाण बादामीपासून 22 किलोमीटर अंतरावर आहे. मित्रांनो, ह्या ठिकाणी एंट्री फी ही 35 रुपये आहे. इथे तुम्हाला 7व्या आणि 8व्या शतकातील हिंदू आणि जैन मंदिरे पाहायला भेटतील. युनेस्कोने पट्टदकलला वर्ल्ड हेरिटेज साईट डिक्लेअर केले आहे. ह्या ठिकाणी जास्तीत जास्त मंदिरे महादेवाला समर्पित आहेत आणि काही मंदिरे विष्णुदेवाला देखील समर्पित आहेत. तुम्ही पाहू शकता, हे मंदिर महादेवाला समर्पित आहे. या मंदिराच्या आतमध्ये शिवलिंग स्थापित आहे. हे कोणतं मंदिर आहे बा? जंबुलिंग मंदिर. मित्रांनो, हे मंदिर देखील महादेवाला समर्पित आहे. आतमध्ये शिवलिंग आहे. काय दिसेना वर बघ की.